दिनांक एप्रिल महिन्यातील गोष्ट आहे. दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रात्रीच्या सुमारास 10:30च्या वेळेस मी प्रमोद पांडे हा शाळफाटक येथील विभाग प्रमुख आहे, याला फोन केला असता की आपल्याला 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी काही नियोजन करायचे आहे. त्या संदर्भात त्याला मी बोलवले असता तर 8:30ला फोन केला होता. तो आला 10:30ला. आल्यानंतर मी त्याला बोललो की जयंती साजरी करायची, अगोदर आपण सगळे एकत्र मिळून जयंती साजरी करत होतो, आताही आपल्याला तसंच करायचं आहे. तर तो मला डायरेक्ट शिवीगाळ करू लागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरले, मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांनी मला इथे जयंती वगैरे काही साजरू करू नका आणि तू अगोदर इकडे काय जे कार्यक्रम करायचा ते आता इथं काही होणार नाही, तू आता अगोदर कार्यक्रम साजरा करायचा, आता नाही, आता मी ते विभाग प्रमुख आहे, मी ते कार्यक्रम साजरे करणार आणि असले काही कार्यक्रम तुला करू देणार नाही. त्या संदर्भात मी एक तक्रार दाखल केली होती. हा त्या दिवशी पूर्ण दारूच्या नशेत होता, दारू पिऊन आला होता आणि त्याच्यानं माझ्यात थोडी त्यांनी शिवीगाळ केल्यामुळे मी त्याला शांत हो म्हणत होतो, तर तो शिवीगाळ भरपूर जास्त करत असल्याकारणाने त्याच्यानं माझ्यात धक्काबुक्की झाली. त्याला तो दारूच्या नशेत तोल जाऊन पडला, त्याला भिंत लागली आणि त्याच्याच गाडीवर पडला. त्याच्या गाडीवर पडल्याने त्याला सायलेन्सरचे चटके लागले, त्याला भिंतीचा कळा लागला आणि ते एवढं होत्या कारणाने माझा मित्र आहे म्हणून मी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो, तरीही त्याने माझ्याविरुद्ध एक राजकीय षडयंत्र करून माझ्यावर पुन्हा एक खोटा गुन्हा दाखल केला. 14 एप्रिलची जयंती जवळ असल्याकारणाने मी त्यावेळेस काही केला नाही, फक्त एक अर्ज केला. त्या अर्जानिमित्ताने त्याच्यावर आता 11 जून 2025 रोजी एक गुन्हा दाखल झाला ॲट्रॉसिटीचा. त्या संदर्भात मला सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हासनगरचे विष्णू तामाणे साहेब, निकिता भोईगड मॅडम यांनी खूप सहकार्य केलं आणि त्याच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.